मित्रांनो, मागील काही दिवसापासून एक खूप सारी जोरदार चर्चा भारतीय मार्केटमध्ये चालू आहे, ती म्हणजे क्रिप्टोकरन्सी. आणि मॅटर पण असं झालं याच्यामध्ये की CoinDCX मध्ये तब्बल $44 मिलियन मोठा स्कॅम झाला आणि त्यांचे सगळे कॉइन्स चोरले गेले. आणि ज्यामुळे क्रिप्टो ट्रेडर, इन्व्हेस्टर्स नॉर्मली जागे झालेत आणि त्यांनी आपल्या बऱ्याच लोकांनी पोझिशन पण एक्झिट करून टाकल्या. आता पण हे सगळं होत असताना तुम्ही क्रिप्टोकरन्सी बद्दल नॉर्मली ऐकलंच असेल, जसं की आपण बिटकॉइन, इथेरियम, डॉजकॉइन आणि बरंच काही आपण त्याच्यामध्ये म्हणत असतो याच्यामध्ये किंवा ऐकत असतो. पण एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे की भारतामध्ये क्रिप्टोला रेड फ्लॅग दाखवला जातो की ग्रीन फ्लॅग. आता सगळ्यात जास्त क्रिप्टो होल्डिंग नॉर्मली कोणाकडे आहे बरं, किंवा क्रिप्टो म्हणजे काय आणि ते क्रिप्टोमध्ये होत असलेले स्कॅम्स आणि फ्रॉड्स हे कसे होतात, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट भारताचे रूल्स आणि रेग्युलेशन्स आणि बॅनचं नक्की कारण काय. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये शेवटी आपण ठरवूया की भारतामध्ये क्रिप्टो करन्सी ग्रीन फ्लॅग आहे का रेड फ्लॅग आहे. आणि नॉर्मली तुम्हाला पण एक डिसिजन घ्यायला याच्यामध्ये सोपं जाईल. लक्षात ठेवा, या व्हिडिओमध्ये कोणाचं पण मार्केटिंग नाही आम्ही करत, पण आम्ही एक डिटेल ब्ल्यूप्रिंट तुमच्या पुढे देतोय, जेणेकरून क्रिप्टो करन्सी बद्दल असलेल्या तुमच्या सगळ्या प्रश्नांना याच्यामध्ये उत्तर मिळायला सोपं जाईल. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या स्पेशल यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. पण आता टॉपिकला सुरुवात करण्याआधी क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय बरं हे आपण आधी जाणून घेऊयात. क्रिप्टो हे नॉर्मली एक डिजिटल किंवा एक व्हर्च्युअल करन्सी आहे. कोणतीही बँक किंवा सरकार यावर नॉर्मली नियंत्रणच नाही ठेवत त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ब्लॉकचेनच्या नावाने जे एक टेक्नॉलॉजी आहे ना, त्याच्यावर हे सगळं आधारित आहे आणि चलनांची देवाणघेवाण फक्त इंटरनेटवरून होते. म्हणजे एक व्हर्च्युअल इन्व्हेस्टमेंट, ना नोटा ना कॉइन्स, फक्त डेटा. आता याचा थोडा इतिहास पाहायचा जर झाला तर बिटकॉइनचे फाउंडर हे सतोशी नाकामोटो आहेत, ज्यांच्याकडे जगामध्ये सर्वात जास्त क्रिप्टो होल्डिंग आहे असं सांगितलं जातं. आणि सध्याच्याच एका रिपोर्टनुसार ते आता जगामधील 11वे श्रीमंत व्यक्ती पण बनलेले आहेत, कारण त्या बिटकॉइनच्या वाढलेल्या प्राइसमुळे. ज्याप्रमाणे या करन्सीला आतापर्यंत कोणी पाहिलेलंच नाहीये, त्याचप्रमाणे सतोशी नाकामोटो यांना पण अजून कोणी पाहिलेलंच नाहीये. फक्त सगळ्यांना माहिती आहे की असा एक व्यक्ती आहे की ज्याने बिटकॉइनचा शोध लावला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या बिटकॉइन वॉलेटमध्ये 10 लाख बिटकॉइन आहेत, ज्याची किंमत आज अब्जावधी डॉलर्समध्ये. आता भारताबद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यात जास्त क्रिप्टो होल्डिंग हे नॉर्मली WZirX, CoinDCX, जिप्पे यासारख्या एक्सचेंजच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेड करणाऱ्या लोकांकडे आहे. याच्यामध्ये भारतात 2024 पर्यंत सुमारे 1.5 कोटी लोक क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करत आहेत. पण यामध्ये होत असलेले स्कॅम्स, फ्रॉड्स पण तेवढेच विशाल आहेत. क्रिप्टो हे एक अनियमित क्षेत्र असल्यामुळे अनेक स्कॅम्स झाले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये चान्सेस आहेत होण्याचे, जसं की बेन बिटकॉइन स्कॅम. आता हा गेन बिटकॉइन स्कॅम काय होता तर अमित भारद्वाजने हजारो लोकांची नॉर्मली याच्यामध्ये फसवणूक केली. रग पुल स्कॅम होता, याच्यामध्ये अचानक एक प्रोजेक्ट गायब होतो आणि गुंतवणूकदारांचे पैसे त्याच्यामध्ये निघून जातात. पंप अँड डंप स्कीम होतात, नॉर्मली सट्टेबाज लोक भाव वाढवतात, वरच्या लेवलला टिकून ठेवतात आणि नंतर स्वतः विकून मोकळे होऊन जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का, 4 ऑक्टोबर 2022 ला $570 मिलियन किमतीचे बिटकॉइन अचानक हॅक केले जातात. आणि त्याच्यानंतर 2022 मध्ये FTX जो ट्रेडिंग मध्ये टॉप 3 मध्ये होता तो पण अचानक बंद पडतो. 28 जुलै 2024 मध्ये WZirX जो भारतामधील सगळ्यात टॉपचा क्रिप्टो एक्सचेंज होता तो अचानक हॅक झाला, ज्याच्यामुळे जवळपास $234.9 मिलियन भयानक नुकसान त्यांना झालं. त्याच्यानंतर 21 फेब्रुवारी 2025 ला क्रिप्टो करन्सीमध्ये जगातील सगळ्यात मोठा हॅक झाला होता. $1.5 बिलियन इथेरियम गायब झाले, ज्यामध्ये सगळे नॉर्थ कोरियाच्या हॅकर्सने केलं असं नॉर्मली त्यावेळेस सांगण्यात येतं. मग असा प्रश्न पडतो की यामध्ये इन्व्हेस्ट करावं का नाही. अशा स्कॅम्समुळे सामान्य गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची याच्यामध्ये आतापर्यंत फसवणूक झालेली आहे. आणि आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट, आत्ताच्या कंडिशनला जो ही स्कॅम झालाय 44 मिलियनचा, तर त्या कंपनीने सांगितलंय जो कोणी हा स्कॅम शोधून देईल आमचे हे कॉइन रिकवर करेल, आम्ही त्याला $11 मिलियन गिफ्ट देणार आहे. थोडी अमाऊंट नाहीये, टोटल स्कॅम मधील 25% अमाऊंट ते फक्त हा फ्रॉड शोधणाऱ्याला देणार त्याच्यामध्ये. ओके, मोठी गोष्ट आहे ना याच्यामध्ये. आता थोडं भारत सरकारकडे येऊया. भारत सरकारने क्रिप्टोवर स्पष्ट नियम अजून दिलेले नाहीत,
पण काही गोष्ट स्पष्ट केल्या त्याच्यामध्ये. 2022 पासून क्रिप्टोवर 30% कॅपिटल गेन टॅक्स लावला जातो. त्यानंतर 1% TDS प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर घेतला जातो. RBI आणि सेबीने क्रिप्टोला कधीही मान्यता दिलेली नाहीये, परंतु सरकारने क्रिप्टोवर पूर्ण बॅन पण लावलेला नाहीये. फक्त त्याची नॉर्मली निगराणी केली जाते. अशा खूप साऱ्या अटी त्यांनी त्याच्यावर लावलेल्या त्याच्यामध्ये. पण त्याचबरोबर भारत क्रिप्टोला का थांबवत आहे बरं, हा प्रश्न पडला पाहिजे ना आपल्या सगळ्यांना. सरकार क्रिप्टोबद्दल सावध आहे या मागची मुख्य कारण जर पाहिली तर सगळ्यात मेन कारण येतं म्हणजे टेरर फंडिंग आणि मनी लॉन्ड्रिंग हे क्रिप्टो करन्सी मार्फत मोठ्या प्रमाणात होण्याचा चान्सेस असतो याच्यामध्ये. याचबरोबर एक अनरेग्युलेटेड मार्केट आहे, त्यामुळे फसवणुकीचा धोका वाढतो. सामान्य गुंतवणूकदारांची सुरक्षा जर करायची असेल तर अशा गोष्टींवर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. आणि टॅक्स इव्हिजन, यामुळे RBIने वारंवार सांगितलं आहे की क्रिप्टो स्टेबल नाहीये, पण तरी लोक यामध्ये ट्रेडिंग करत आहेत. क्रिप्टो एक्सचेंजेस भारतात कायदेशीररित्या कार्य करू शकतात, पण कधी जर त्यांनी FIU इंडिया म्हणजे अर्थात फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट ऑफ इंडियाकडे जर नोंदणी केली असेल, KYCची पडताळणी केली असेल आणि AML किंवा CFT अर्थात अँटी मनी लॉन्ड्रिंग आणि कॉम्बॅटिंग द फायनान्शियल ऑफ टेररिझमच्या नियमांचं जर पालन केलं असेल तर अशांनाच हे अलाउड करतात. आता हे तर आपण क्रिप्टो बद्दल आणि त्याच्या ट्रेडिंग बद्दल माहिती पाहिली, पण आता मेन टॉपिककडे थोडं येऊया की भारतामध्ये क्रिप्टो ट्रेडिंग करणं हे रेड फ्लॅग आहे का ग्रीन फ्लॅग आहे. आणि सध्याचं उत्तर आहे हा एक ऑरेंज फ्लॅग आहे. कारण भारतामध्ये ना क्रिप्टो करन्सी पूर्ण बॅन आहे ना पूर्ण याला मान्यता आहे. सरकार यावर एक चांगली पॉलिसी बनवण्याचं काम करते आणि स्टेबल कॉइन्स CBDC अर्थात डिजिटल रुपी जो आपण म्हणतो यावर गव्हर्नमेंट भर देते, कारण ते आपल्या भारताचे स्वतःची त्याच्यामध्ये. भविष्यात क्रिप्टो बद्दल नियम स्पष्ट होतील तेव्हा होतीलच क्रिप्टोला ग्रीन फ्लॅग मिळू शकेल, परंतु आता थोडी त्याच्यामध्ये रिस्क आहे कारण याला अजूनही ग्रीन फ्लॅग मिळालेला नाहीये. आता आणखीन एका मेन मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो, ते म्हणजे क्रिप्टो ट्रेडिंगचे 5 मुख्य प्रॉब्लेम्स काय असू शकतात की सध्याच्या कंडिशनला काय याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. पहिली गोष्ट म्हणजे रेग्युलेटरी अनसर्टिनिटी. याच्यामध्ये प्रॉपर रेग्युलेशनच नाहीयेत आणि कुठे कन्सिस्टन्सी नाहीये, त्यामुळे ती सगळ्यात भीती राहते. कारण ज्याला रेग्युलेशन नाही तिथे फ्रॉडचे चान्सेस जास्त असतात किंवा याला आपण काही ऍक्शन घेऊ शकत नाही. त्यानंतर हाय टॅक्सेशन, मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला जातो. 3 नंबरची गोष्ट आहे की क्रिप्टो करन्सीमध्ये सगळ्यात जास्त स्कॅम्स आणि फ्रॉड्स होतात. आणि 4थी महत्वाची गोष्ट असते म्हणजे बँकिंग रेस्ट्रिक्शन्स, ज्यामध्ये अनेक बँका अजूनही क्रिप्टो एक्सचेंजेसशी व्यवहार करायला नकार देतात. बरेच पेमेंट गेटवेला अडचणी येतात त्याच्यामध्ये आणि अकाउंट ब्लॉक होणे यासारखी बरीच उदाहरणे त्याच्यामुळे बँकिंगचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि 5 नंबरची गोष्ट आहे ते म्हणजे लॅक ऑफ अवेअरनेस अँड एज्युकेशन. या सर्व कारणांमुळे यामध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करणं थोडं धोकादायक याच्यामध्ये. पण तरी एवढं सगळं असताना देखील लोक यामध्ये ट्रेडिंग का करतात, तर बघूया काय महत्वाची इंटरेस्टिंग कारण आहेत की लोकांना काय याच्यामध्ये वाटतं. तर सगळ्यात महत्वाचं एक रिझन याच्यामध्ये ते म्हणजे भारतामध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटवर लावले जाणारे रूल्स अँड रेग्युलेशन्स. त्यामुळे लोकांना थोडं वाटतं की अरे चला हे काहीतरी वेगळं इकडे करावं का. लोकांना अट्रॅक्ट करायचं असेल तर MLM मार्केट ही आपली इंडियामध्ये खूप सारी मोठ्या प्रमाणात चाललेली चेन आहे, त्यालाच आपण MLM मार्केटिंग म्हणतो. तर त्याद्वारे बरेच जण बिटकॉइन किंवा क्रिप्टो करन्सीला विकत असतात, त्यामुळे ह्याचा थोडं जास्त प्रस्त फोफा होतंय ह्याला रेग्युलेशन नसताना. पण या मार्केटमध्ये होणारा मोठ्या प्रमाणामध्ये मोमेंटम आणि व्हॉलेटिलिटी हे पण एक रिझन आहे की लोकांचं थोडं लक्ष जाते तिकडे, अरे काय नक्की याच्यामध्ये. कारण आपण टीव्हीवर जगातले मोठे मोठे आकडे पाहत असतो. त्याच्यानंतर हाय रिटर्न पोटेन्शियल, कारण बऱ्याच वेळेला सांगितलं जातं अमुक अमुक लेवलला असलेला कॉइन अमुक अमुक लेवलला गेला आणि त्यामुळे लोकांना वाटतं अरे चला आपण पण जावं का, आणि याच्यात लोक मग ट्रॅप होतात विनाकारण. त्यानंतर ग्लोबल इन्व्हेस्टमेंट एक्सपोजर, ह्याच्यामध्ये ग्लोबली याला एक्सपोजर आहे. इंटरेस्ट इन ब्लॉकचेन अँड इनोव्हेशन, बऱ्याच जणांना ब्लॉकचेन बद्दल त्याच्यामध्ये होत असलेलं नवनवीन इनोव्हेशन आणि त्यातल्या त्यात इलॉन मस्क असेल किंवा अमेरिकेतली मोठी मोठी मंडळी याच्याविषयी असतील त्यांचं सख्य, ह्याच्यामुळे लोकांना वाटतं रे चला भविष्यामध्ये याच्यामध्ये काय आहे का, हे पण असतं. आणखीन एक गोष्ट असते ती म्हणजे डिसेंट्रलायझेशन अँड नो मिडलमॅन. याच्यामध्ये कोण सेंट्रलाइज सिस्टीमच नाहीये आणि मिडलमॅन नाहीये, त्याच्यामुळे काय होतं की लोकांना थोडं सोपं वाटतं, पण हे पण रिस्की. याच्यामध्ये आणखी एक याचं फीचर असं आहे की लोकांना जास्त आवडतं ते म्हणजे 24/7 ट्रेडिंग अवेलेबिलिटी. आपले इतर मार्केट सकाळी 9ला चालू होतात आणि दुपारी 3:30ला बंद होतात, पण हे 24 तास चालू आहे आणि आठवड्याला चालू राहतं. त्यामुळे कदाचित लोकांना हे सोपं वाटू शकतं किंवा आवडत असावं. आणि यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे इझी ॲक्सेस अँड मोबाईल ट्रेडिंग. आता साहजिक आजच्या कंडिशनला सगळं चकटफू झालंय, मोबाईलवर आपण इझी ट्रेड करतो आणि त्यामुळे क्रिप्टो करन्सी जास्त याच्यामध्ये फपवते. तर मित्रांनो
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? क्रिप्टोला भारतामध्ये खरंच भविष्य आहे का? प्लीज कमेंट करून सांगा. आमचं काम होतं की सध्या जे काही स्कॅम होतात, का होतात, कशामुळे होतात, नक्की याच्यामध्ये लोकांनी काय करावं, कारण बरेच लोक याच्यामध्ये विनाकारण ट्रॅप होतात. आमचं एकच म्हणणं आहे, कष्टाने कमवलेला पैसा विनाकारण कुठेही घालवू नका. कुठल्याही गोष्टीचं नॉलेज घ्या आणि अशाच ठिकाणी जावा की ज्याला प्रॉपर रेग्युलेशन्स आहेत, रूल्स आहेत, ज्याला भारत सरकार सपोर्ट करते, त्याच ठिकाणी जावा असं मला वाटतं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं क्रिप्टो करन्सी बद्दल, की भारतामध्ये याचं भविष्य काय आहे? प्रत्येकाने कमेंट करायची आहे. आणि आता जर व्हिडिओ आवडला तर बिनधास्त लाईक पण करा ना, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.